सुप्रभात मुलांनो, सगळे कसे आहात? मस्त ना? आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत सोप्या पद्धतीमध्ये, अगदी सरळ भाषेमध्ये। बच्चों, आज हम इजी तरीके से एक नया पाठ पढ़ेंगे। मुझे बताओ बच्चों, ये किसकी तस्वीर है? शिवाजी महाराज, बराबर। हे कोणाचं चित्र आहे? शिवाजी महाराज। तो शिवाजी, शूर शिवाजी महाराज के बारे में आज अपन जानकारी देने वाले हैं। आज आपण माहिती बघूया। तर आजच्या पाठाचं नाव आहे शूर शिवाजी। आज के लेसन का नाम है शूर शिवाजी। तर रात का समय था, रात्रीची वेळ होती। जिजामाता बोलत आहे। यामध्ये दोन व्यक्तीचा संवाद दाखवला आहे। एक आहे जिजामाता आणि शिवाजी महाराज। इसमें दो लोग बातें कर रहे हैं, एक है जिजामाता और दूसरे शिवाजी महाराज। अभी यहाँ पर जिजामाता बोल रही, रात्र झाली आहे, बाहेर पाऊस पडत आहे, माझा शिवबा अजून कसा आला नाही? इतनी रात हो गई है, बारिश आ रही है और मेरा शिवबा अभी तक कैसे नहीं आया? ऐसे जिजामाता बोल रही। शिवाजी महाराज प्रवेश करत असताना यानी वो अंदर आते समय बोले, माँ साहेब, हाँ मी आलो, तुमचा शिवबा। माँ साहेब, लो मैं आ गया तुम्हारा शिवबा। जिजामातेला वाकून नमस्कार करतो। जिजामाता, कुठे होतास एवढा रात्र होईपर्यंत? तुझी फार काळजी वाटते मला। कहाँ थे इतनी रात तक? आपका बहुत चिंता आती है मुझे। शिवाजी महाराज, काळजी कशाला करायची? चिंता किस लिए करना? मी एकटा थोडाच फिरतो, मैं अकेला थोड़ी घूमता हूँ। मेरे साथ ऐसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, ये सब मेरे साथ है। और हे सगळे तानाजी मालुसरे, ऐसाजी कंक आणि बाजी पासलकर हे सगळे माझ्यासोबत आहे। तर एवढी काळजी आणि चिंता कशाला करायची? असं शिवाजी महाराज जिजामाताला म्हणाले। त्यावर जिजामाता म्हणाला, पण एवढा पाऊस पडत असताना काय करत होता अंधारात तुम्ही? इतनी बारिश होते समय अंधेरे में तुम कर क्या रहे थे? शिवाजी महाराज, तो पहा, तो दूर तोरणा किल्ला दिसतो आहे ना, तो घेतला पाहिजे की नाही? जिजामाता, किल्ला घेणार? जिजामाता बोले, किल्ला घेणार? शिवाजी महाराज, होय महासाहेब, सुलतानाची चाकरी करू नकोस असं तुम्हीच सांगितलं आहे ना आम्हाला? होय महासाहेब, हो हाँ महासाहेब, हम वो किल्ला लेंगे। सुल्तान लोगों की चाकरी यानी गुलामी नहीं करना, ऐसे आपने ही हमें कहा था ना। मग स्वतःचं स्वराज्य हवं की नाही? खुद का राज्य होना की नाही? त्यासाठी किल्ला हवा, उसके लिए हमें किल्ला चाहिए। जिजामाता म्हणाली, पण किल्ला घ्यायला लढाई करावी लागेल ना, लेकिन किल्ला हासिल करने के लिए तो आपको लड़ना पड़ेगा। शिवाजी महाराज, आमची तयारी आहे, हमारी तयारी है। त्याच्यासाठी 500 मावडे तयार आहेत। 500 मावडे यानी सैन्य लोग। इसके लिए 500 मावडे यानी सैन्य लोग कहा जाता है मराठी लैंग्वेज में, मराठा। तो शिवाजी महाराज ये मराठे थे, तो उस समय इन लोगों को मावड़े कहते थे। तो 500 सैन्य हैं लड़ाई करने के लिए हमारे साथ, तलवार और भाला लेके लड़ने के लिए। जिजामाता, एवढे मावड़े कसे मिळवलेत तुम्ही? इतने सैन्य को कैसे जमा किए आपने? शिवाजी महाराज, त्यांना स्वराज्याचं महत्त्व समजून सांगितलं। उनको मैंने स्वराज्य का महत्त्व समझाया। आज ते सुल्तानाची चाकरी करत आहे। आज वो सुल्तान की गुलामी कर रहे हैं। दिवसभर श्रम करतात, दिनभर उनको काम करना पड़ता है, कष्ट करना पड़ता है, पोट भर अन्न मिळत नाही और पेट भर के उनको खाना भी नहीं मिलता। त्यांची मुलं बाळं उपाशी राहतात, उनके बाल बच्चे भूखे रहते, उपाशी यानी भूखे रहते हैं। स्वतःचे राज्य आले की असे हाल होणार नाही, हे त्यांना मी पटवले। खुद का अगर हमारा राज्य आया तो हमारे ऐसे हाल नहीं होंगे, ऐसे मैंने उनको समझाया। जिजामाता म्हणाली मग की पण त्या किल्ल्यावर खूप सैन्य असेल, लेकिन वहाँ पर तो बहुत सारे सैन्य होंगे। शिवाय किल्लेदार शूर है और किल्लेदार जो है वो बहुत शूर है, तो वो उस किले पर बहुत सैन्य भी है और किल्लेदार शूर यानी बहुत ताकतवर भी है। शिवाजी महाराज, त्यासाठी आम्ही एक युक्ती केली आहे, उसके लिए हमने एक आइडिया ली है महासाहेब, उसके लिए हमने एक आइडिया सोची आहे। त्यानंतर बघा जिजामाता म्हणते, काय? कोणती आयडिया? शिवाजी महाराज, आता या पावसाळ्यात आम्ही रातोरात किल्ल्यावर हल्ला करणार आहोत। अब इस बारिश के समय में हम रात के वक्त वहाँ पर हल्ला करेंगे।
तिथे फारच थोडे शिपाई आहेत, वहाँ पे बहुत कम सिपाही है. किल्लेदार देखील तिथे नाहीत. और जो किल्लेदार जो वो रहता है वो किले पर, वो भी अब बारिश के समय नहीं रहता. जिजामाता, किल्लेदार नाहीत, किल्लेदार नाही आहे वहाँ पे, तो कुठे गेला आहे, फिर कहाँ फिर गया है. शिवाजी महाराज, पावसाळा सुरू झाला की तो किल्ला सोडतो, बारिश का समय आया कि किल्लेदार वहाँ से हट जाता है, खाली येऊन बसतो, नीचे जाके बैठता है. त्याचे सैन्य यानी उसके सैन्य भी नीचे जाके उसके साथ बैठ जाते. जिजामाता, शिवबा हे तुम्हाला कसं कळलं. शिवबा, ये तुम्हें सारी जानकारी कैसे मिली. शिवाजी महाराज, आमच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली आहे. हमारे जो गुप्तहेर यानी उनके जो साथी थे, जो चुपचाप से वो माहिती इन्फॉर्मेशन लाए, वो उनको कहा है गुप्तहेर. जो चुपचाप से वहाँ से उन्होंने जो जानकारी लाए उसे कहा है गुप्तहेर. तेव्हा माँसाहेब आम्हाला आशीर्वाद द्या. तब माँसाहेब हमको आशीर्वाद दो. आम्ही किल्ल्यावर स्वारी करायला निघालो आहोत. अब हम किल्ले की तरफ स्वारी यानी जाने की ओर लगे हैं. बाहर पावसात मावड़े उभे आहे और बाहर बारिश में मावड़े यानी हमारे सैन्य खड़े हैं लड़ने के लिए. जिजामाता, नाही शिवबा, जा. गरीब मावळ्यांच्या सुखा. शिवाजी महाराज म्हणाले की, जिजामाता काय म्हणाली, शिवबा तुझं वय जेमतेम 16 वर्षाचंच आहे. जिजामाता ने कहा शिवबा को, शिवबा तुम्हारी तो उम्र सिर्फ 16 साल की है. जिजामाता ने ऐसे बोला तो शिवाजी महाराज म्हणाले, म्हणून काय झालं, मला दादाजी कोंडदेव लढण्याचं शिक्षण दिलं आहे. दादाजी कोंडदेवांनी, हे आहे दादाजी कोंडदेव, ये दादाजी कोंडदेव है, इन्होंने मुझे लढने की शिक्षा दी है. आमच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला शंका वाटते का. हमारे पराक्रम के बारे में आपको कुछ शंका है क्या जिजामाता. तेव्हा जिजामाता म्हणाली, जिजामाता बोली, नाही शिवबा, नहीं शिवबा, जाओ. आप गरीब लोगों के लिए लड़ना चाहते हो, जाओ. गरीब मावड्यांच्या सुखासाठी ज़रूर लड़ायला जा. गरीब मावड़े के लिए यानी गरीब सैन्यों के लिए, उनके सुख के लिए जरूर जाओ. स्वराज्य मिळवण्यासाठी पराक्रम गाजवा, यशस्वी व्हा. स्वराज्य मिलाने के लिए पराक्रम दिखाओ, यशस्वी यानी सक्सेस हो जाओ. तेव्हा शिवबा जिजामातेला वाकून नमस्कार करतो. जिजामाता शिवबाला आशीर्वाद देतात. शिवबा जातो. बाहेर मावळ्यांचा गर्जना ऐकू येतात. जिजामाता नंतर जिजामाता म्हणते, देवी शिपाई माझ्या शिवबाचं रक्षण कर. जिजामाता कहती है कि देवी शिवाई यानी देवी को नमस्कार करती है कि मेरे शिवबा का रक्षण करना. वैसे ही एक दासी आ जाती है और जैसे वो दासी आती है, माँ साहेब शिवाजी राजांनी लढाई जिंकली, तोरणा किल्ला घेतला, तो पहा त्या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकतो आहे. माँ साहेब देखो, शिवाजी महाराज ने लड़ाई को जीत लिया है. तोरणा किल्ला दिख रहा है क्या, देखो उधर किल्ले पे ऊपर झेंडा फडक रहा है. जिजामाता, धन्य आहे तुझी शिवबा. तेव्हा जिजामाता म्हणाली, धन्य आहे तुझे शिवबा, तोरणा किल्ला घेऊन तू स्वराज्याचं तोरण बांधलंस. जिजामाता ने कहा कि धन्य है तुम्हारा शिवबा, तुमने तोरणा किल्ला को हासिल करके वहाँ पर तोरण बांधे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. मुझे आपको बहुत गर्व महसूस होता है. बाहर की ओर फिर शिंग तुतारी वाजते. हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो, शिवरायाचा जय जयकार असो, असे लोकांचे आवाज ऐकू येतात. बाहर फिर तुतारी यानी जो बजाते हैं उसका आवाज़ और ढोलक बजती है और वहाँ पर गाजा बाजे के साथ लोग बोलते हैं, हिंदवी स्वराज्याचा जय जयकार असो, शिवरायांचा जय जयकार असो. ऐसे लोगों का आवाज़ सुनाई आता है. तो बच्चों, आपको ये पाठ समझ में आया ऐसे मैं गृहीत धरती हूँ. असं मी गृहीत धरते. हा पाठ तुम्हाला समजला असं मी गृहीत धरते. आणि हा पाठ तुम्हाला बरोबर रीड याने वाचन करायचं आहे. तर चला आज आपण इथेच थांबूया.